नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बिलासपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महात्मा गांधी यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ऑक्सिजन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, रक्तदाब खालीलपैकी कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? रक्तदाब खालीलपैकी कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्पिग्मो मॅनोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बाळ गंगाधर टिळक यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, भुसावळ ते सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? भुसावळ ते सुरत या रेल्वे मार्गावर खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? नागालँड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कोहिमा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते? खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मोडेम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा हा कधी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, माहिती अधिकार कायदा हा 2005 या वर्षी अस्तित्वात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? अजिंठा आणि वेरूळ लेणी ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जम्मू काश्मीर या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, धुपगड आणि पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धुपगड आणि पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सातपुडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुरत या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सितार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लुंबिनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत खालीलपैकी कोण अधिकारी असे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फडणवीस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला? ग्राहक संरक्षण कायदा हा कधी पास करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1986 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चालू ठेवीवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात? खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रपतीच्या.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बिकानेर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नेरळ या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. आमच्या गावात अमित सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली? आमच्या गावात अमित सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या गावाने केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मेंढालेखा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अमरावती या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1965 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. मीनाक्षी मंदिर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मीनाक्षी मंदिर भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तामिळनाडू या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सिरोंचा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात? फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रविवार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, काराकोरम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आगमन झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कालिकत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश नाही? भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्राणहिता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? गोपाळ गणेश आगरकर खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राष्ट्रवाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, श्रवणबेळगोळ या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रँट डफ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही? खालीलपैकी कोणती टेकडी खटाव या विभागात येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वेंगळगड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल? महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अमिताभ बच्चन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, धवल क्रांती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. अमृत महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा केला जातो? अमृत महोत्सव हा खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 75व्या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रतिष्ठान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, होम पेज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अरविंद नरेन.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, युगांडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे? खालीलपैकी कोणती कंपनी ही जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मायक्रोसॉफ्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या सुरक्षित देशाच्या यादीत भारताचा समावेश केला आहे? कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या सुरक्षित देशाच्या यादीत भारताचा समावेश केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ब्रिटन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर झाला आहे? खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डॉक्टर रामदास आव्हाड यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हितेन वेणेगावकर यांची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे? महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सेल्फी विथ माटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. वर्ल्ड सायन्स डे हा कधी साजरा करण्यात येतो? वर्ल्ड सायन्स डे हा कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 10 नोव्हेंबर या दिवशी. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.